Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. आणि आपण आतापर्यंत भगवद्गीताचा 5वा अध्याय श्लोक नंबर 10 पर्यंत पाहिले होते. तर आज आपण श्लोक नंबर 11 व त्याच्या पुढे पाहूया. प्रार्थनेने चालू करूया. या आधी जस्ट एक मिनिट, मला ते लिंक पाठवणार नाही, आता तुला पाठवली ना. प्रार्थनेने चालू करूया. नमो विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंदा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. नानाशास्त्र विचार अनेक निपुण षडधर्म संस्थापक लोकांना हितकारिणो त्रिगुणे शरण्या करो श्री राधा कृष्ण पदारविंद भजना दीन मत्तालिको वंदे रूप सनातनो रघुजुगो श्री जीव गोपालको सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृति ज्ञानम् अपोहनं च वेदेश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत वेद विदेव चाहम् मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दमाधवं श्री चैतन्य ईश्वरम. ओके, हरे कृष्णा. ठीक आहे, तर आपण 5व्या अध्यायाचा श्लोक नंबर 11. तर आपण आधी काय झालं ते पाहूया. आजच्या श्लोक मध्ये भगवान काय म्हणतात, तर मागच्या श्लोक मध्ये आपण काय पाहिलं होतं की इथे भगवान काय सांगत आहे, जो व्यक्ती कर्मफल भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो, तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने स्पर्शिले जात नाही त्याप्रमाणे पाप कर्माने प्रभावित होत नाही. तर भगवान इथे कमलपत्राचं उदाहरण दिलं तर त्यांनी की जसा एक भक्त जो आहे तो काही आसक्ती न ठेवता जर तो आपले कर्म करत आहे तर तो कमलपत्रासारखा आहे. कमल आपण पाहिलं होतं की कमलपत्र जे आहे ते पाण्यामध्ये असून पण पाण्यापासून लांब राहतो. तर ह्याचा अर्थ काय की एक भक्त जो आहे जरी तो या भौतिक सागरामध्ये असला तरी त्याच्याशी तो अलिप्त राहतो. ते असं सांगितलं होतं. आणि मग पुढे आजच्या श्लोक मध्ये भगवान काय सांगाल ते आपण पाहूया. ते भगवान सांगत आहेत, मी एकदा रिपीट करतो, कुणाला माझ्या मागे रिपीट करायचं तर करू शकता. कायेन मनसा बुद्धया ओके, मी पूर्ण श्लोक म्हणतो. कायेन मनसा बुद्धया केवलैन्द्रियैरपि
योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा अशुद्धये कायेन मनसा बुद्धया कैवल्येन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये कायेन मनसा बुद्धया कैवल्येन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. तिथे भगवान काय सांगत आहे आजच्या श्लोकमध्ये की योगीजन आसक्तीचा त्याग करून शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांनी सुद्धा केवळ शुद्धीकरणासाठी कर्म करतात. तर इथे परत आपण जर पाहिलं तर ते जो कमलपत्राचा जो कन्सेप्ट आहे की भक्त जो आहे कसा अलिप्त राहतात तेच पुढे इथे कॅरी करत आहे. ते सांगतात की जे भक्त आहे किंवा योगीजन आहेत ते आसक्तीचा त्याग करतात आणि त्याग करून काय करतात, शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांनी, म्हणजे हे जे चारही वस्तू आहेत, मन, शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रिय, हे सगळं ते केवळ शुद्धीकरणासाठी ते कर्म करतात. म्हणजे त्यांचे काही कर्म त्यांना बंधनात त्यांना बांधणार नाही, त्यांना त्या कर्मापासून मुक्त करेल. ते फक्त शुद्धीकरण होईल त्यांचं. तर आपल्याला माहिती आहे की एक कर्म आहे जे आपल्याला पाप पुण्यामध्ये बांधतं आणि एक कर्म आहे ज्याला अकर्म म्हणतात, ते म्हणजे भक्ती आहे, ते आपल्याला मुक्त करतात किंवा शुद्ध करतात. तर हे भगवान त्याच्याबद्दल बोलत आहे. तात्पर्य खूप चांगलं आहे, आपण वाचूया इथे. कुणाला वाचायचं वाचू शकता. एनीबडी वॉन्ट्स टू रीड? हरे कृष्ण प्रभूजी, वाचू का? या, हरे कृष्ण. तात्पर्य श्रील प्रभुपाद विषय. जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांच्या इंद्रियांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कर्म करतो तेव्हा त्याने शरीर, मन, बुद्धी किंवा इंद्रियांद्वारे केलेले कोणतेही कर्म भौतिक कल्मशांपासून शुद्ध होते. कृष्ण भावनाभावित मनुष्याने केलेल्या कर्मांपासून कोणतेही भौतिक फळ निर्माण होत नाही. म्हणून शुद्ध कर्मे, ज्यांना सामान्यतः सदाचार म्हटले जाते, ती कर्मे कृष्ण भावनाभावित झाल्याने सहजपणे करता येतात. थोडंच दिसतात प्रभूजी. श्रील रूप गोस्वामी आपल्या भक्तिरसामृत सिंधूमध्ये याबद्दल पुढील प्रमाणे सांगतात. इहा यस्य हरे दास्य कर्मणा मनसाधिका निखिला स्वप्यवस्थासु जीवन मुक्त स उच्चते. आपल्या शरीर, मन, बुद्धी आणि वाणीने कृष्ण भावनाभावित मनुष्य श्रीकृष्णांच्या सेवेप्रित्यर्थ कर्म करणारा या भौतिक जगतात जरी तथाकथित सांसारिक कर्मे करीत असला तरी तो मुक्तच असतो. त्याला मिथ्या अहंकार नसतो, कारण आपण म्हणजे हे शरीर नाही, तसेच आपले या देहावर स्वामित्व नाही, हे तो निश्चितपणे जाणतो. तो जाणतो की हे शरीर आपले नाही. तो स्वतः तसेच त्याचा देह सुद्धा श्रीकृष्णांचाच मालकीचा असतो. जेव्हा तो शरीर, मन, बुद्धी, वाचा, जीवन, संपत्ती इत्यादी गोष्टींद्वारे निर्मित आपल्याकडील सर्व वस्तू श्रीकृष्णांच्या सेवेत समर्पित करतो तेव्हा तो तात्काळ श्रीकृष्णांशी संबंधित होतो. तो श्रीकृष्णांची अभिन्न आणि देहात्मबुद्धी निर्माण करणाऱ्या मिथ्या अहंकारापासून मुक्त होतो. हीच कृष्ण भावनाची पूर्णावस्था आहे. जय कृष्ण प्रभुपाद. हरे कृष्ण. थँक्यू माता, थँक्यू. तर इथे आपण पाहतो, इथे काय सांगितलं आहे की जेव्हा कुठला व्यक्ती फक्त भगवंताच्या इंद्रियांच्या प्रीत्यर्थ कार्य करतो, तर इथे जो भक्त आहे तो फक्त भगवंताच्या प्रीतीसाठी काम करतो. तो आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी. आता दोन प्रकारचे कार्य असतात. एक आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी, मला हे खायचंय, मला हे पाहिजे, ते पाहिजे, मला हे बघायचंय, ते बघायचंय, हे भोग करायचं, ते भोग करायचं, तर तो फक्त तो स्वतःचा विचार करतो, म्हणजे त्याच्यासाठी काय चांगलं आहे ते बघतो. आणि आपल्याला माहिती आहे असा व्यक्ती जो आहे तो स्वार्थी असतो, तो कधी दुसऱ्यांचा विचार करत नाही. पण जो एक भक्त आहे तो फक्त सगळं आपल्या बाजूला ठेवतो. आसक्ती, आपली जी गरज आहे,
आपली जी आवड निवड आहे सगळं बाजूला ठेवून तो फक्त भगवंताला काय आवडेल ते करत असतो. तर इथे कृष्ण भक्त आहे तो पण तसाच आहे. तर इथे इथे प्रभुपादजी सांगत आहे. आणि तसं जर केलं तर काय होतं, तो शुद्ध कल्मशापासून शुद्ध होतो. तर एक आपल्याला अजून एक रहस्य इथं माहिती पडतं की शुद्ध लोक आपल्या जीवनात किती त्रासलेली आहेत, किती प्रकारचे कर्माने त्रस्त झाले आहेत, किती प्रकारचे जे त्रास आहेत, आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक, जन्म, मृत्यू, जरा, म्हातारपण, आजारपण, सगळे त्रासले आहेत. कुणाला इच्छा नाहीये की मी ह्याच्यात पडलं पाहिजे, पण ते दे आर बाउंड, त्यांना ते भोगावं लागतं. तर ते का होतं, कारण त्याची कर्म तशी आहेत. पण त्यांनी भगवंताच्या प्रीत्यर्थीसाठी काम चालू केलं. आपण पाहतो जे शुद्ध भक्त आहे ते फक्त भगवंतासाठी कार्य करतात. प्रल्हाद महाराज, तुकाराम महाराज, जनाबाई, सखूबाई, हे सगळे फक्त म्हणजे भगवंतांना प्रसन्न असेल. मीराबाई, त्यांना कधी हे वाटत नाही की माझ्यासाठी काय केलं पाहिजे, भगवंताला काय आवडेल ते त्यांचा विचार असतो. आणि तसं केल्याने काय होतं, ते शुद्ध होतं. आणि तसे कार्यामध्ये काही रिॲक्शन्स नसतात. तसं आपल्याला माहिती आहे, इव्हन फिजिक्स चालू आहे, फॉर इच अँड एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. फिजिक्सने पण ते आता मान्य, सायन्स पण मान्य करतो. पण मनुष्य हे जे बाहेरचे लोकांचं जाऊ दे, आपले जे इंडियन लोक आहेत, आपल्या या संस्कृतीतली लोक आहेत, ते पण त्यांच्या डोक्यात जात नाही की मी काही वाईट कर्म केलं की त्याचं वाईट फळ मला परत भेटणार आहे. तर त्यांना वाटतं की असं काही नाहीये. पण लेट इज गोइंग टू ऍक्ट, आणि मग जेव्हा पाळी येते सगळं ते भोगायची, तेव्हा तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. तर आपल्याला काय करायचं आहे, शुद्ध व्हायचं आहे, या सगळ्या भौतिक कल्मशापासून शुद्ध व्हायचं आहे. आणि भगवंताच्या कार्यामध्ये काहीही त्याच्यामध्ये बंधन नाही. आणि म्हणून ह्याला ते सदाचार म्हटलं गेलं आहे. जे कृष्ण भावना भावित जे कार्य आहे त्याला सदाचार म्हटलं आहे. आणि रूप गोस्वामीजींचा इथे खूप एक चांगला श्लोक इथे भक्ती रसामृत सिंधू लिहिला आहे. इह यस्य हरे दास्य कर्मणा मनसा गिरा निखिलास्वपी अवस्थासु जीवन मुक्त उच्चते. तर जीवन मुक्त कोण आहे त्याच्याबद्दल इथे सांगितलं आहे की आपले शरीर, मन, बुद्धी आणि वाणीने कृष्ण भावना भावित मनुष्य श्रीकृष्णांच्या सेवेप्रीत्यर्थ कर्म करणारा या भौतिक जगतात जरी तथाकथित सांसारिक कर्म करीत असला तरी तो मुक्तच असतो. असं दिसेल की जसं सगळे लोक कार्य करत आहे तसं हा पण कार्य करत आहे. जसं तुकाराम महाराज, ते पण सकाळी उठून ते आपलं ते शेतीमध्ये जायचे, काहीतरी म्हणजे आपलं जीवन निर्वाह करण्यासाठी. सगळे लोक कामाला जातात, ऑफिसला जातात, तसं भक्त लोक पण जातात. पण त्यांच्या दोघांच्या गतिविधींमध्ये खूप खूप फरक आहे. एक आहे तो भगवंताच्या सेवेसाठी करताय, एक आपल्या ह्याची सॅलरी आलं मी कसं ह्याला बार मध्ये उडवेन, डान्स क्लब मध्ये जाईन, किंवा स्वित्झर्लंड, युरोप इथं फिरायला जाईन. तर ही जस्ट म्हणजे उपभोग कसा करायचा तो विचार करत असतो. तर असा व्यक्ती जो आहे तो बांधला जातो, आणि जो भगवंतासाठी कार्य करतो तो जीवन मुक्त उच्चते. म्हणजे त्यांनी कसंही वागलं तरी त्याला बंधन लागेल. जसं आपण नेहमी मी उदाहरण सांगतो, अर्जुनाने एवढं मोठं युद्ध केलं, हजारो हजारो लाखो लाखो लोकांना त्यांनी मारला. म्हणजे एका व्यक्तीला असं बोलतो आपण, शब्दाने जरी त्याला काही बोललं तरी त्याचं कर्म लागतं आपलं. आता त्याने तर म्हणजे बाणाने किती लोकांना त्यांना मारून टाकलं. त्याच्या जे गुरु आहे, सगळ्यात मोठं पाप आहे ते, गुरुला मारणे, आजोबाला मारला, पण त्याला काही लागलं नाही. का? कारण ते भगवंताच्या आदेशवरती होतं. तर जे भगवंताच्या प्रीतीसाठी आहे दॅट इज भक्ती. तर भक्ती हे आपल्याला असं केली पाहिजे, भगवंताच्या प्रीतीसाठी केली पाहिजे, हे इथे प्रभुपादजी सांगत. आणि इथे म्हणजे त्याला दुसरं, सॉरी, ओके, सॉरी, ठीक आहे. तर
असा व्यक्ती मुक्त आहे. मग इथे पुढे सांगितलं आहे की त्याला काही अहंकार नसतो त्याला. म्हणजे आपण जर पाहिलं तर मनुष्यामध्ये खूप अहंकार असतो की मला असं कसं बोलला, मला असं कसं बघितलं, मला असं कसं सांगितलं. असं खूप जे आहे ते इगो म्हणजे असं नाही की इगो नसतो, इगो असतो, पण दॅट इज रिअल इगो. आपण जेव्हा भागवतम जेव्हा बघूया त्याच्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे भागवतम मध्ये. फॉल्स इगो आणि रिअल इगो. रिअल इगो वेगळे, पण फॉल्स इगो म्हणजे मिथ्या अहंकार. स्वतःला हे शरीर समजणे, आपण आत्मा आहोत हे समजणे, हा खरा अहंकार आहे. मी भगवंताचा दास आहे, मी आत्मा आहे, परमात्माचा मी दास आहे. तर हे इथे त्याला हे समजलं पाहिजे त्याला. तर इथे तसं सांगितलं आहे. आणि पुढे होते आपण अजून एक श्लोक पाहूया. तर या श्लोक मध्ये हाच मेसेज आहे. तर पुढचा अजून एक श्लोक घेऊया आपण, श्लोक नंबर 12. श्लोक वाचतो, कोणा रिपीट करायचं रिपीट करू शकता. युक्त कर्मफलम त्यक्त्वा युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शांतिम आप्नोति नैष्ठिकम् शान्तिम् आप्नोति नैष्ठिकम् अयुक्तः कामकारेण अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. फले सक्तो निबध्यते. थँक्यू माता. हे परत एकदा पूर्ण श्लोक म्हणतो मी. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शांतिम आप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. मी याचा अनुवाद वाचतो. निष्ठेने भक्ती करणारा जीव अढळ शांतता प्राप्त करतो, कारण तो आपल्या सर्व कर्मांची फळे मला अर्पण करतो. परंतु जो भगवंताशी संबंधित नाही आणि जो क्षमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफळांचा लोभी आहे तो बद्ध होतो. इथे भगवान सांगत आहे की जो निष्ठेने भक्ती करणारा आहे त्याला शांती प्राप्त होते. हे आपण पाहत आहोत, जे भक्ती करत नाही त्यांना किती जीवनामध्ये अशांती आहे. पैसा कमवायचा आहे, पैसा कमवल्यावर त्याला ठेवायचा कुठे आहे, कसा ठेवायचा आहे, कुठे इन्व्हेस्ट करायचा आहे, कसा सेफ राहील, म्हणजे ऑलवेज म्हणजे बायकोचं, पोरांचं, नवऱ्याचं, म्हणजे किती मन नेहमी अशांत असतं. पण जो भक्त आहे तो नेहमी त्याचं जे मन आहे ते शांत असतं. चैतन्य चरितामृतामध्ये पण एक खूप चांगले श्लोक आहे. सकली सिद्धी मुक्ती कामी सगळी अशांत कृष्ण भक्त एव शांत. असं म्हणजे मला पूर्ण श्लोक तो नीट आठवत नाही, पण त्याच्यामध्ये असं आहे की बाकी जेवढे आहेत सिद्धी कामी, जे सिद्धी आहेत त्यांना सिद्धी पाहिजे ते पण अशांत आहेत. म्हणजे साधारण मनुष्याचं तर सोडूनच द्या, पण जे सिद्ध लोक आहेत ते पण अशांत आहे, कारण त्यांना सिद्धीची हाव असते. आता ही सिद्धी झाली, आता दुसरी सिद्धी, ही सिद्धी झाली, आता दुसरी सिद्धी. दे आर ऑलवेज डिस्टर्ब. त्यांचं मन शांत नसतं. पण एक भक्त असतं त्याला काही नसलं तरी त्याचं मन शांत आहे. त्याच्याकडे पैसे आहे तरी म्हणजे त्याला काही फरक पडत नाही, पैसे नाही आहेत तरी त्याला काही फरक. तसं पण पाहिलं दोन्ही प्रकारचे भक्त होते. सगळ्यात जे रिच मल्टीमिलियनर जे भक्त होते, जसे प्रल्हाद महाराज होते, परीक्षित महाराज होते, अमरीश महाराज होते, तर म्हणजे ते पूर्ण पृथ्वीचे राजा होते, तरी ते म्हणजे त्यांना काय त्याचे हे नव्हते. त्याच्या विपरीत जर आपण पाहिलं तर किती गरीब भक्त होते,
जसं सुदामा होता, तुकाराम महाराज होते, कोल्वेचा श्रीधार, हे सगळे गरीब असून पण दे आर ऑलवेज, म्हणजे मनामध्ये एवढी शांती, दे आर ऑलवेज पीसफुल. तर हे जो एक भक्ती करणार आहे ते त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक, जो कोणाला मन शांत करायचं असेल, शांती पाहिजे असेल, तर त्यांनी भक्ती केली पाहिजे. आणि एक हा जो महामंत्र आहे आपला, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हे जर तो करत राहिला तो नेहमी तो त्याच्यामध्ये शांत राहील. तर हे इथे असं सांगतात भगवान. आणि पुढे इथे काय सांगत आहेत की परंतु जो भगवंताशी संबंधित नाही आणि जो आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफलांचा लोभी आहे तो बद्ध होतो. ज्याला भगवंताशी संबंध नाही, तर भगवंताशी संबंध नाही म्हणजे भारतातले, आपण जर फक्त भारतातले जरी लोक पकडले, हिंदू लोक पकडले, असं नाहीये की ते म्हणजे भगवंताशी जोडलेले आहेत. ते फक्त काम काय म्हणते, कामापुरते मामा. काय गरज पडली, काय त्रास आला तर भगवंताकडे धावत जातो की भगवंता मला हा त्रास आहे, मी तुला 1100 चढवतो, मी तुला 101 चढवतो, 501 चढवतो, माझा हा त्रास दूर कर. आणि एकदा काम झालं की भगवंताला विसरून जातो. तसं नाही. तर तो जो भगवंताशी युक्त म्हणजे खरं म्हणजे प्रेमाने, म्हणजे त्याला बिझनेस नाहीये. म्हणजे मला गरज लागली तर मी, जसं मैत्री असते किंवा प्रेम असतं, दॅट इज नॉट बिझनेस. माणसाला गरज आहे नाही आहे, तो आपलं प्रेम दाखवतो. आपला आईचं जसं असतं, किंवा एक खरा जो प्रेमी आहे किंवा एक खरा मित्र आहे, त्यांना काही हाव नसते. अच्छा, मी तुझ्यासाठी काय करू, दॅट इज रिअल लव्ह. तर ते भगवंतांना पण तेच पाहिजे. त्यांना बिझनेस नाही पाहिजे. गरज लागली की हे भगवंता मला वाचतो, तू माझ्यासाठी हे कर, माझ्यासाठी ते कर. तसं नाही, दॅट इज बिझनेस. तर ते तसं नाही. तिथे जे इथे सांगितलं आहे की जो संबंधित आहे, तो जुडलेला आहे, आणि जो आपल्या श्रमांमुळे निर्माण होणाऱ्या कर्मफळांचा लोभी आहे. तर मी एवढं कार्य केलं, मला एवढे पैसे भेटले, आता मी ह्याचा भोग कसं करू, तर त्याचा जो लोभी आहे तो नेहमी बद्ध राहतो. तो या भौतिक जीवनामध्ये तो बद्ध राहील, ते भगवान सांगत आहे. आपण तात्पर्य वाचूया. कोणी वाचेल? ठीक आहे, मी कुठली वाचतो. मी इथे तात्पर्यामध्ये इथे काय सांगतात प्रभुपाद, तात्पर्य श्री प्रभुपाद, श्री प्रभुपाद की जय. कृष्ण भावना भावित मनुष्य आणि देहात्म बुद्धी असताना मनुष्य यातील भेद हाच आहे. तर इथे दोन लोकांमध्ये फरक केला. कृष्ण भावना भावित व्यक्ती आणि देहात्म बुद्धी, म्हणजे एक भक्त आणि एक अभक्त नाही म्हणू शकत, पण जो भौतिकतामध्ये खूप रुजलेला आहे तसा व्यक्ती. त्याच्यामध्ये भेद काय आहे? कृष्ण भावना भावित मनुष्य कृष्णावर आसक्त असतो, त्याला कृष्णाशीच त्याला प्रेम आहे. जसं गोपी होते, अर्जुन होता, त्यांचे गोप सखा होते, एवढे सारे मित्र होते, त्यांना त्यांच्यावरती आसक्ती होती, भगवंतावरती आसक्ती. आणि जो देहात्म बुद्धी असणारा मनुष्य आपल्या कर्मफलांवर आसक्त असतो. आता मी एवढे पैसे कमवले, मी हे केलं, मी ऑफिसमध्ये एवढं नाव कमवलं, मी नातेवाईकांमध्ये एवढं नाव कमवलं, आणि म्हणजे आपले सगळे म्हणजे आपलं 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 म्हणजे तो ह्याच्यामध्येच असतो तो. तर त्याला जे म्हणतात देहात्म बुद्धी. तर तो आपल्या कर्मफलांवरती आसक्त असतो, किंवा हे आता मला भेटलं तर ह्याचं कर्मफल आहे, त्याच्याशी खूप त्याला आसक्ती आहे. जो व्यक्ती श्रीकृष्णावर आसक्त आहे आणि केवळ श्रीकृष्णाच्या प्रीत्यर्थच काम करीत आहे, तो निश्चितच मुक्तात्मा आहे. तो जो फक्त कृष्णासाठी, भगवंतासाठी कार्य करत आहे, भगवान विष्णूसाठी कार्य करत आहे, तो निश्चित मुक्तात्मा आहे. तो त्याला काही त्याला बांधू शकत नाही. त्याला जेव्हा पाहिजे तो या भौतिक जगामध्ये वावरू शकतो आणि जेव्हा पाहिजे परत जाऊ शकतो. पण आपण असं नाही. आपल्याला ज्या कंडिशन मध्ये आपल्या कर्माप्रमाणे जिथे टाकलेलं आहे तिथेच जावं लागेल. जर कर्म चांगले नसले तर त्याला वाईट वातावरणात जावं लागेल, तिकडे जाऊन त्याला तो जन्म घ्यावा लागेल, तिकडे जाऊन राहावं लागेल. पण एक मुक्तात्मा आहे, तो आपल्याप्रमाणे तो येतो आणि आपल्याप्रमाणे जातो, आणि त्याला आपल्या कर्मफलांबद्दल मुळीच चिंता नसते. आणि त्याला तो जे कर्म करतो त्याची चिंता नसते, कारण तो काय करत आहे, तो आपली जी कर्म आहे तो फक्त भगवंतासाठी करत आहे, तो आपल्यासाठी करत नाहीये. तो
जसं अर्जुन आहे, परत अर्जुनचं उदाहरण घेतलं तर तो फक्त भगवंताच्यासाठीच त्यांनी जे सांगितलं आहे युद्ध कर, तर त्यांनी युद्ध केलं. तसं तो भगवंताच्यासाठीच कार्य करतो. मग श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की परम म्हणजे ते भागवतम मध्ये काय सांगितलं आहे, परम सत्याच्या ज्ञानाच्या अभावी म्हणजेच द्वंद्व अभावामध्ये केलेले कर्म. तर जो परम सत्य आहे त्याचा अभाव म्हणजे द्वंद्वामध्ये केलेले कर्म. द्वंद्व म्हणजे चांगले वाईट, अं, दिवस रात्र, हे म्हणजे जे द्वंद्वामध्ये पडून जे काम करतात, लाभ अलाभ असं नुकसान होईल ते कर्म आहे. ते भगवान श्रीकृष्ण हेच परम सत्य आहेत. फक्त भगवान कृष्ण हेच परम सत्य आहे. श्रीकृष्ण भावनामध्ये द्वंद्व नसतात आणि कृष्णांच्या भक्तीमध्ये किंवा त्यांच्या भावनेमध्ये कधी द्वंद्व नसतो. श्रीकृष्ण अस्तित्वातील सर्व वस्तू श्रीकृष्णांच्या शक्तीमुळे निर्माण होतात आणि श्रीकृष्ण हे सर्व मंगलमय आहेत. म्हणून कृष्ण भावना भावित कर्मे ब्रह्मस्तरावरील असतात. कृष्ण भावना भावित जे कर्म आहेत सर्व एकदम दिव्य असतात, ब्रह्मस्तरावरील असतात आणि त्यांना भौतिक कर्म फले नसतात. आणि असल्या व्यक्तींना कधी भौतिक कर्म फले, त्यांनी पाप लागेल किंवा काही पुण्य लागेल. पाप आपल्याला माहिती आहे, पाप लागला तरी त्याला कर्म भोगावं लागेल, पुण्य केलं तरी त्याला कर्म भोगावं लागेल. पण भक्तासाठी असं नाही. याच श्रीकृष्ण भावना भावित मनुष्याला शांती प्राप्त होते. परंतु इंद्रियतृप्तीकरिता जो लाभ गणितीत गुंतलेला आहे याला अशी शांती प्राप्त होऊ शकत नाही. पण जो नेहमी लाभ अलाभ, जय विजय पराजय ह्याच्यामध्ये पडलेला आहे त्याला कधी शांती प्राप्त होऊ शकत नाही. श्रीकृष्ण व्यतिरिक्त इतर कशाचेही अस्तित्व नाही. साक्षात्कार होणे हाच निर्भयता व शांतीचे स्तर आहे. कृष्ण भावना व्यतिरिक्त कशामध्येच कशाचे अस्तित्व नाही. त्याच्याशिवाय काही आपल्याला पर्याय नाही. हे ज्याला समजतं तो निर्भयता प्राप्त. जसं प्रल्हाद महाराज, आपण जर पाहिलं, प्रल्हाद महाराज इतका म्हणजे एक 5 वर्षाचा बालक असून किती बिंदास होता. त्याच्या बापाला जो पुऱ्या दुनियाला त्यांनी कब्जामध्ये ठेवलं होतं. सगळे मोठे मोठे राक्षस, मोठे मोठे देवता त्यांनी आपल्या म्हणजे कब्जामध्ये ठेवलं. पण 5 वर्षाचा हा लहान बाळ, त्याला अजिबात त्याला भय नाही, काही नाही. ते एवढं त्याला मारलं गेलं तरी तो म्हणजे एकदम अभय असायचं. तर ते अभय कशामुळे? एक ज्ञानामुळे की भगवंता व्यतिरिक्त दुसरं काही नाही. आणि हेच कृष्ण भावनेचे रहस्य आहे. अभय किंवा कृष्ण भावनेचे रहस्य हेच आहे. तर हे आपल्याला इथे भगवान या 2 श्लोकांमध्ये सांगत आहेत. एक पहिला श्लोक की मन बुद्धी आणि इंद्रियाने सुद्धा जेव्हा भक्त कार्य करतो तरी तो शुद्धी करण्यासाठीच कार्य करतो. आणि दुसरं म्हणजे तो त्याला अढळ शांतता प्राप्त असते आणि भगवंताशी संबंधित नाही, तो नेहमी तो बद्ध असतो. तर हे फरक इथे आपल्याला श्लोकामध्ये सांगितलं. तर मी थांबतो आणि कोणाचे काही प्रश्न असतील, काही शंका असतील ते आपण घेऊया. भगवद्गीता यथारूप की जय, श्रील प्रभुपाद की जय, इस्कॉन गुरुविंद की जय. हरे कृष्णा.